तेव्हा दबाव होता, म्हणजे 5 वर्षापूर्वी. मग गेले 3 वर्ष तर उद्धव ठाकरे सत्तेमध्ये नाही आहेत. महायुतीचं सरकार आहे ना, मग आत्ताच हे सगळं का? आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये आता सज्जड पुरावे आहेत असा दावा या सालियानचे वकील आणि त्याचबरोबर तिच्या वडिलाचा देखील आहे. मित्रहो नमस्कार. अलीकडं बघा आपलं जे काय राजकारण चाललेलं आहे, विशेषतः गेल्या 2-4 वर्षापासून जे काय राजकारण सुरू झालेलं आहे, खरं तर हे राजकारण विकासाचं अजिबात उरलेलं नाही. ते बदला घेण्याचं, सूड उगवण्याचं, विरोधकांना तुरुंगात डांबण्याचं, असं बरंच काही अशा सगळ्या प्रकारचं राजकारण आपण गेल्या काही काळापासून पाहत आहोत. अशा राजकारणामुळे महाराष्ट्र बदनाम होताना दिसत आहे. राजकारणाची पातळी वरचेवर ढासळतच निघालेली आहे. यांचं सरकार आलं की त्यांचा बदला घ्यायचा, त्यांचं सरकार आलं की यांचा बदला घ्यायचा, याचसाठी सत्ता आणि याचसाठी राजकारण. बडे नेते मंत्री तुरुंगात जाणं ही आता खरं तर अगदी सामान्य बाब होऊन बसलेली आहे. आता बघा, पुढं न्यायालय काय निर्णय होईल, न्यायालयात काय होईल, हा भाग वेगळा असतो. या मंडळींना तुरुंगात जाऊन बसावं लागतं, नाहीतर मग एखाद्या विशिष्ट पक्षामध्ये तरी जाऊन सहभागी व्हावं लागतं. मग सगळा भ्रष्टाचार झाकला जातो, वॉशिंग मशीनमधून काढलं जातं, शुद्ध केलं जातं, पवित्र केलं जातं. असो, अभिनेत्री दिशा सालियान आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातलं कथित जे प्रकरण घडलेलं सांगितलं जातं, गेल्या 5 वर्षापासून हे प्रकरण गाजत आहे. दिशा सालियान यांचा मृत्यू ही आत्महत्या होती की तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता, हे प्रश्न अधूनमधून डोक्यावर काढतच असतात. 5 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आता मात्र एका निर्णायक वळणावर पोहोचल्याचं तरी दिसत आहे. दिशावर गँगरेप करून तिचा खून करून त्याला फेकून देण्यात आलं होतं 14व्या मजल्यावरून. यात आदित्य ठाकरे आणि अन्य काही जणांचा सहभाग होता, अशा प्रकारचे आरोप आधीपासून नारायण राणे, नितेश राणे यांनी सातत्याने केलेले आहेत. दिशाच्या कुटुंबियांनी राणेंच्या आरोपाला साथ दिली नव्हती, उलट विरोध केला होता. हा त्यावेळचा लक्षात घेण्याचा मुद्दा आहे. पोलिसांनी त्यावेळेला जो तपास केलेला आहे त्यावर हे कुटुंब समाधानी आहे असं देखील सांगितलं जात होतं. 5 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आता पडद्याआड गेलं आहे असं वाटत असतानाच ते एका मोठ्या वळणावर पोहोचलेलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत याचे संकेत आता मिळत आहेत. पोलिसांना हाताशी धरून हे प्रकरण दाबलं गेलं असल्याचं आरोप म्हणजे आताही होत आहेत आणि त्यावेळीही झाले होते. आता बघा, ठाकरे सत्तेत नाही, त्यांचे विरोधकाची सत्ता आहे आता, आणि हे प्रकरण आता नव्यानं बाहेर आलेलं आहे. आता हे प्रकरण बाहेर आलं आहे किंवा आणण्यात आलं आहे, हा सुद्धा एक प्रश्न आहे, तो विचारला देखील जाऊ लागला आहे. बघा, मयत दिशा सालियान यांचे वडील आता आक्रमक झालेले आहेत आणि एकूण या गंभीर प्रकरणाचा दुसरा अंक आता सुरू झालेला आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये आता सज्जड पुरावे आहेत असा दावा या सालियानचे वकील आणि त्याचबरोबर तिच्या वडिलाचा देखील आहे. आता या पुराव्यासह ते प्रकरण आता न्यायालयात घेऊन गेलेलेच आहेत, ते न्यायालयात दाखलही झालेलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये दिशा सालियान आत्महत्येचे प्रकरण विरोधकांनी लावून धरलेले होते. यामध्ये शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं गेलं होतं. आता तेच भूत पुन्हा एकदा उकरून काढण्यात आलेलं आहे, पण ते कुणी दिशाच्या वडिलांनीच. आणि यात एनसीबीच्या वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यामार्फत तपास केला जावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल करून दिशा सालियान हिच्या प्रकरणाचा तपास IPS अधिकारी समीर वानखेडे यांच्यामार्फत करण्यात यावा किंवा त्यांच्या अंतर्गत करण्यात यावा. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे, त्याची NIA मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. बघा, बारकाईने या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहूया. म्हणजे खरं तर त्यांनी आधी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवलं आणि त्यांनी सादर केलेले पुरावे खरे मानायला भाग पाडले.
एवढा मोठा आरोप देखील याचिकेमध्ये या सतीश सालियान यांनी केलेला आहे. आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मोरिया आणि मुंबई पोलीस यांच्या विरुद्ध या याचिकेमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नितेश राणे आणि पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत जे आरोप केले होते त्यामध्ये तथ्य असल्याचा दावा आता या याचिकेत दिशाच्या वडिलांनी केला आहे. 5 वर्षानंतर हा दुसरा अंक सुरू झाला आहे. 8 जून 20 रोजी ही घटना घडलेली. त्यावेळी त्या घटनेचा मुंबई पोलिसांनी तपासही केलेला. दिशाच्या आईवडिलांना हा तपास मान्य होता आणि त्यांनी या तपासाबाबत समाधान देखील व्यक्त केलेलं होतं. आणि त्यातील महत्त्वाची गंमत म्हणजे त्यावेळी नितेश राणे यांनी दिशा हिच्यावर गँगरेपचा आरोप केला झाला होता. त्यावेळेला त्यातूनच तिची हत्याही करण्यात आली होती असा आरोप राणे यांनी केला होता. याच दिशाच्या आईवडिलांनी त्यावेळी नितेश राणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता. पण आता मात्र त्यांनी बरोबर उलटी भूमिका घेतली. अधिवेशन सुरू असताना विरोधकांनीही हा मुद्दा लावून धरला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण पुन्हा नव्यानं शिजू लागलेलं आहे. अर्थात वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यामार्फतच हा तपास का बरं, याचं मात्र अनेकांना कोडं पडलेलं आहे. संजय राऊत म्हणाले त्यावेळी दबाव होता हे सांगायला सुद्धा 5 वर्ष कशी लागली हो. आई वडील न्यायासाठी समोर येतात. 5 वर्षानंतर म्हणतायत की आमच्यावर दबाव होता. 5 वर्षानंतर ठाकरे कुटुंबियांना आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. औरंगजेबाचं जे प्रकरण सध्या आहे हे प्रकरण त्यांच्यावरच उलटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण आता शिजू लागलेलं आहे. यामागं नक्की कोणाची शक्ती आहे, पडद्यामागं कोणाची शक्ती आहे हे आम्हाला माहीत आहे. असं राजकारण तुम्ही करणार असाल तर तुम्हाला लक लाभो. पण तरुण नेत्याच्या करिअरवर चिखल उडवण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. एखादं प्रकरण 5 वर्षांनी पुन्हा उद्भवतं, कुटुंबियाची भूमिका पूर्णपणे बदलते, आधीच्या भूमिकेच्या एकदम विपरीत होते. मग हे सगळं का बरं, कशासाठी असा प्रश्न तर कुणालाही पडेल. तेव्हा दबाव होता म्हणजे 5 वर्षापूर्वी. मग गेले 3 वर्ष तर उद्धव ठाकरे सत्तेमध्ये नाही आहेत, महायुतीचं सरकार आहे ना. मग आत्ताच हे सगळं का. 5 वर्षांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केले जाणारे आरोप सत्य आहेत की एक राजकीय सूड आहे असा प्रश्न तर उपस्थित होतोच ना. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार. जय शिवराय. जय महाराष्ट्र.